नमस्कार मित्रांनो, मी तुमचे विलेज लाईफ पंचायत चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. हा व्हिडिओ राहील पुण्यातील शिवसृष्टीमधील भवानी माता मंदिर. याआधी पण आपण शिवसृष्टीचे 3 व्हिडिओ बनवलेले आहेत वेगवेगळ्या भागाचे. तर हा चौथा व्हिडिओ राहील. तर चला पाहूया भवानी माता मंदिर शिवसृष्टी पुणे. तर जिथे शिवसृष्टीचं तिकीट घेतो त्या ठिकाणी आपल्याला होल्ड केलेलं असतं. त्या होल्ड केलेल्या गेटमधून आपल्याला बाहेर जायचं आहे. बाहेर गेल्यानंतर डाव्या साईडला ही जी दगडी जी बिल्डिंग दिसते तिथून आपल्याला आत जायचं आहे. तर ह्या बिल्डिंगमध्ये भवानी माता मंदिर नाही, त्या बिल्डिंगमधून पुढे गेल्यानंतर आपल्याला भवानी माता मंदिरचं दर्शन होतं. तर या शिवसृष्टीमध्ये 100 जणांचा एक स्लॉट असतो आणि मग ह्या 100 जणांमध्ये 50-50चे 2 वेगवेगळे ग्रुप करतात. त्या ग्रुपला वेगवेगळ्या किल्ल्यांची नावे दिली जाते. त्यामुळे आपल्याला ग्रुप त्यांना मॅनेज करण्यासाठी सोयीस्कर जातं. तिथे आतमध्ये आल्यानंतर एका ग्रुपला भवानी माता मंदिराकडे पाठवले जाते. अ, तर भवानी मातेचं मंदिर जे आहे ह्या बिल्डिंगच्या 2 मजले वर चढल्यानंतर तिथून सेपरेट भवानी माते मंदिरासाठी एंट्रन्स आहे. तर या 2 मजले चढण्याला ज्यांना जर त्रास होत असेल किंवा ज्येष्ठ नागरिक वगैरे असेल तर त्यांच्यासाठी सेपरेटली लिफ्टची वगैरे व्यवस्था केलेली आहे. तर त्याचा तुम्ही नक्की उपयोग करू शकता. तर आपण आता 2 मजले वर चढून आल्यानंतर हा पूर्ण जो दगडात बांधकाम दिसतंय हा भवानी माता मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. तर तुम्ही पाहू शकता हे जे जे पूर्ण बांधकाम आहे हे पूर्ण दगडामध्ये केलेलं आहे. एकदम जुने काळातील जसे बांधकाम आहेत त्या पद्धतीने ते बांधकाम केलेलं आहे. आणि इथून आतमध्ये भवानी मातेकडे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. हा जो रस्ता आहे हे जुन्या किल्ल्यांसारखा आहे. म्हणजे डायरेक्टली आतमध्ये जाताना पूर्ण टर्न आहे. टर्न केल्यानंतर आतमध्ये एक मोठा दरवाजा आहे, तिथून आपल्याला आत जायचं आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपले बूट चप्पल वगैरे काढायला सांगतात येते. तर हे पाहू शकता मंदिराच्या आतमध्ये म्हणजे प्रवेशद्वार आहे. केवढं भव्य दिव्य असे प्रवेशद्वार केलेलं आहे. इथून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला श्री भवानी माता मंदिर पाहू शकता. हे जे प्रतापगडावर जे मंदिर आहे, ह्याची इथे प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे आणि प्रतापगडावरील जी भवानी माता मंदिरात जी भवानी मातेची मूर्ती आहे, त्या पद्धतीचीच इथे मूर्ती बसवण्यात आलेली आहे. तर आपण जास्तीत जास्त एका वेळी इथे 100 लोकं येतात, त्यामुळे एवढी जास्त गर्दी होत नाही. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मंदिराच्या बाजूने पूर्ण अ, एक पाण्याचा पाट केलेला आहे. मग त्यामध्ये पाणी कंटिन्युअसली वाहत असतं, त्यामुळे एक मस्त असं वातावरण तयार होतं. तुम्ही पाहू शकता मंदिराच्या चहूबाजूनी अ, भिंतीचं बांधकाम केलेलं आहे. म्हणजे एक मोठा तट बांधलेला आहे. म्हणजे बंदिस्त असं मंदिर केलेलं आहे. जसं तुम्ही जर पाहिलं असेल ओझरचं जे गणेशाचं मंदिर आहे, तिथे पण अशी पूर्ण तटबंदी आहे. एक जुन्या मंदिराला जशी तटबंदी असते त्या पद्धतीने इथे पूर्ण तटबंदी केलेली आहे दगडाची. तर पाहून आपल्याला एकदम जुने जे शैलीचे मंदिर आहेत त्या पद्धतीने इथे बांधकाम वाटतं. तर तुम्ही पुढे पाहू शकता ही जी आहे आपण इथून आतमध्ये आलो होतो. कमान आहे. ज्या कमानीतून आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहे. तर कमानीच्या दोन्ही साईडला दीपस्तंभ बनवलेला आहे. तर मित्रांनो चला आपण थोडं आपण ह्या कमानीच्या आतमध्ये जाऊन बसूया. म्हणजे लोकांची गर्दी जरा कमी होऊ दे आणि नंतर मग परत जाऊन आपण पूर्ण मंदिराचा परिसर आणि मंदिराच्या आतमधलं व्हिडिओ फुटेज करणार आहे. काय होतं जास्तीत जास्त 100 लोकांचा ग्रुप असतो, त्यामुळे एवढी गर्दी होत नाही. तुम्ही निवांतमध्ये मंदिर पाहू शकता. तर मित्रांनो आता जरा गर्दी कमी झालेली आहे. तर आपण पूर्ण मंदिराचे व्हिडिओ बनवूया. तर तुम्ही पाहू शकता हे प्रतापगडावर ज्या पद्धतीने भवानी मातेचं मंदिर आहे, त्या पद्धतीनेच मुख्य मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. तर मंदिराच्या बाजूला हे पूर्ण तटबंदी आहे आणि तटबंदीला पण थोडीशी जागा केलेली आहे. तिथे तुम्ही बसू शकता. पूर्ण वरनं कौलाचे छप्पर बनवलेलं आहे. तर त्यामुळे पावसाचा वगैरे काही उन्हाचा किंवा पावसाचा काही त्रास होणार नाही. तिथे निवांत बसू शकता. त्याप्रमाणे मुख्य मंदिर जे आहे, त्या मंदिराच्या चारी बाजूनी हे पाहू शकता पाण्याचा व्यवस्था करण्यात
जेणेकरून तिथे पाणी म्हणजे पुढे मे बी तिथे कारंजे वगैरे करणार असतील भविष्यामध्ये. पण आता सध्या पूर्ण पाण्याचा असा पाट बनवलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला मंदिरामध्ये पूर्ण असे थंड वातावरण असे वाटतं. तर प्रदक्षिणा घालत आहे. तर तुम्ही पाहू शकता हे मंदिराच्या मागच्या साईडला पण एक मोठी अशी कमान उभारणी आहे. तर भविष्यामध्ये मे बी इथून पुढे जाऊन काहीतरी एंट्रन्स अजून वेगळ्या काही असू शकतं. तर मागच्या साईडने हे पूर्ण मंदिर कसं दिसतं आहे. तुम्हाला बोलल्याप्रमाणे ह्या साईडला पण पूर्ण मंडप असा बनवलेला आहे. अ, जे मुख्य प्रवेशद्वार आहे मंदिराचं, त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल मोठा दीपस्तंभ केलेला आहे. दोन्ही साईडला दीपस्तंभ आहे. तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी मंदिरामधील लोकांची गर्दी कमी झालेली आहे. तर आता आपण मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊ. तर तुम्ही पाहू शकता, ही जी देवीची जी मूर्ती आहे, ही प्रतापगडावरील देवीच्या मूर्तीप्रमाणे पूर्ण बनवलेली आहे. म्हणजे ही पूर्ण प्रतापगडाच्या मूर्तीप्रमाणे अष्टभुजाधारी आहे. तर मंदिराचा जो गाभारा आहे पूर्णपणे दगडाचा गाभारा आहे. अजून गाभाऱ्यामध्ये बाजूला कमान वगैरे उभारलेली आहे. त्यामुळे आपल्याला मूर्तीचं पूर्ण दर्शन होऊ शकतं. तर मंदिरामध्ये पूर्ण बांधकाम हे दगडाचं आहे. त्यावरील तुम्हाला नकाशी पाहू शकता. तर मंदिरातून तुम्ही बाहेर आल्यानंतर आपल्याला पाहू शकता हे गंगासागर तलाव आहे. तर मित्रांनो, तुम्ही बाहेर आल्यानंतर पाहू शकता अजून या ठिकाणी बरेच असे बांधकाम चालू आहे. तर शिवसृष्टीचा आत्ताशी फक्त पहिला फेज झालेला आहे. तर अजून भरपूर मोठी शिवसृष्टी होणार आहे. तर हे आपण छोटे-छोटे व्हिडिओ बनवले आहेत कारण की हे टोटल शिवसृष्टीचं आपल्याला पाहण्यासाठी एक 4 तासाचा वेळ दिला जातो. त्यामुळे जर तर पूर्ण व्हिडिओ बनवले असते तर खूप मोठं बनलं असतं. तर आपण वेगवेगळे पार्टमध्ये हे व्हिडिओ बनवत आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करा. धन्यवाद.